हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचंही कळतंय। गाड्या पादचाऱ्यांवर पाण्यातून मार्ग काढण्याचीही वेळ आली आहे। तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अनेक सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर या संदर्भात अधिक बोलतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे, सखल भागांमध्ये पाणी साचतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मुंबई म्हटलं की सखल भागातलं पाणी साचायचं नाव घेतलं तर त्यातलं सगळ्यात पहिलं नाव जे असतं ते हिंदमाताचं। हिंदमाताला आपण बघतोय गेल्या काही वेळ जी आहे ती वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, मात्र वाहन चालक जे आहेत ते अशा पद्धतीने ऐकत नाही आहेत। पोलिसांनी बॅरिकेडिंग करून सुद्धा गाड्या ज्या आहेत त्या इथे आणतायत आणि त्याच्यामुळे अडचणीत जी आहे ती भर इकडे पडताना आपण बघतोय। बसेस असतील, टॅक्सी असतील, खरं तर हा रस्ता पोलिसांतर्फे बंद करण्यात आलेला आहे, मात्र तरीसुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो की हे गाडी चालक जे आहेत ते गाड्या इथे टाकून पोलिसांच्या जी मदत करत नाही आहेत आणि त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे इकडे पाणी साचलेलं आहे। संपूर्ण यंत्रणा जी आहे ती फेल झाली असं म्हणू शकतो। या भागात राहणारी काही तरुण मुलं आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, जे इथे गाड्यांना थोडीशी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतायत। किती वेळ झाला मित्र इकडे पाणी साचलंय, तू कशी मदत करतोयस? आम्ही सगळ्यांना मदत करतोय, ज्यांची गाडी अडकली त्यांना सगळ्यांना मदत करतोय। जी इलेक्ट्रिक आहे, कुठलीही गाडी आहे, सगळ्यांना मदत करतोय, कारण इथे कोणी अडकायला नाही पाहिजे। सगळे आपल्या घरी जातात किंवा कामाला जातात। लोक ऐकतायत का? आता इकडे बघितलं पोलिसांनी थांबवलं तरी गाड्या टाकतायत, लोक ऐकत नाही आहेत का? ऐकतात, काय ऐकतात, काय नाही ऐकतात। ज्यांना लवकर जायचं ते जात आहेत आणि काय ज्यांना नाही जायचं ते असेच आरामातही करतात। आणखीन काय, किती वेळ झाला इकडे पाणी आहे, तू लोकांना मदत करतेस की पाण्यामध्ये फिरायला भिजायला आली? नाही, आम्ही थोडा वेळ झालाय, म्हणजे असं खूप वेळ झाला, 1-2 तास आम्ही इकडे मदत करत होतो लोकांना। गाड्या विड्या खूप अडकलेला, खूप ट्रॅफिक झालेला आणि मग आलो, शिवडीवरून आलो इथे। हिंदमाता लहानपणापासून सेंट पॉल्स कॉन्व्हेंटमध्ये शिकलेलो आहे, तर आम्हाला ती सवय झाली बघायची, आम्ही येतो तिथून। पाणी बघायची नेहमी सवय झाली का इकडे तुम्हाला? पाणीच दिसतं सगळं, लहानपणापासून पाणीच बघतोय का इकडे? हो, मी लहानपणापासून पाणी बघत होतो आणि इकडे आधी छोटा असताना किती खेळायला यायचो पाण्यात। पाणी जाऊ नये याच्यासाठी जी काही सिस्टीम उभी करतात ती फेल आहे असं तुला वाटतं? नाही, कधी फेल पण नाही होत, म्हणजे लवकर पाणी पण जातो इकडे, तुंबलेलं पाणी। काही तरुण मुलं आहेत, आपण खरं तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मुलांशी चर्चा केली। ही मुलं मी बघतोय गेल्या काही वेळ तासांपासून इथे जे पाणी येते त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत। अनेक लोक जे आहेत ते ऐकत नाही आहेत, पण पावसाचा जसा जोर वाढतोय तसं इथे पाणी जे जमा जे होतंय ते मोठ्या प्रमाणात होतंय असं आपण बघू शकतो। आणि त्याच्यानंतर गाड्यांचं ट्रॅफिक कंट्रोल करणारे जी लोक आहेत त्यांच्याशी वाद घालून हे जे गाडीवाले गाड्या आतमध्ये टाकतायत त्याच्यामुळे निश्चित अडचणीत वाढ तर निश्चित होते आहे। किती दावे केले गेले की निवडणूक पावसाच्या आधी नालेसफाई केली जाईल, पंपिंग स्टेशन्सची पाणी दौरे केले, तरीसुद्धा हे दौरे त्यांनी केलेली उपाययोजना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे फेल आहेत हेच स्पष्ट होतं। कारण त्या गोष्टी जर का फेल नसत्या तर अशा पद्धतीनं पाणी जमा झालं नसतं। आपण बघतोय कसं या पाण्यातून जावं लागतंय गुडघ्यावर, पण इकडे पाठी हा भाग जो आहे तो हिंदमाता ते नायगावला मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती आहे, लोक मोठ्या प्रमाणात राहतात, पण अशा पद्धतीने नक्कीच पंकज, तर या पावसाची अपडेट तुमच्याकडून अशीच घेत राहणार आहोत, पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।